भूखंड घोटाळ्याच्या आरोपात वायकरांच्या मागे मुंबई पोलीस आणि ईडी लागली होती, पण त्यातून वायकरांची मुक्तता झाली आहे। गैरसमजातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलंय। पाहूयात। ऐन लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचं म्हटलंय। वायकरांना क्लीन चिट देताना पोलिसांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सी समरी रिपोर्ट सादर केला। मुंबई महापालिकेनं गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। जोगेश्वरीत मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींचं 5 स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप वायकरांवर होता। महापालिकेच्या 2 लाख वर्ग फुटाच्या जमिनीवर कब्जा केल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती। आर्थिक गुन्हे शाखेनं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच वायकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता। ईडीनंही गुन्हा दाखल करून 9 जानेवारीला वायकरांचं निवासस्थान मातोश्री क्लब इथं ईडीनं छापेमारी केली। पण आता गैरसमजातून वायकरांवर गुन्हा दाखल झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं। पोलीस ईओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं। ईओडब्ल्यूच्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे। सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी जय होतो, त्या पद्धतीने हा विजय झालेला आहे। क्लीन चिट ही सुप्रीम कोर्टामध्ये माझी केस असतानाच मिळालेली आहे। BMCने ॲफिडेविट केली आहे की आम्ही जी दिलेली लेटर आहे खोटं हे बरोबर नव्हती, आम्ही ते रेक्टिफाय करतो असं ते त्याच वेळेला दिलेलं आहे सुप्रीम कोर्टामुळे। त्यामुळे आज क्लीन चिट नाही मिळाली आणि वेळ केला आहे, ती सुप्रीम कोर्टानेच मला ऑलरेडी दिलेली आहे। आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवत आहे। त्यांना काय बोलायचं ते बोलू शकतात, त्यांना काय बोलायचं ते मी काय सांगू त्यांना जे बोलायचं त्यांनी बोलावं। त्यांनी हा पण आरोप केलात की वायकर घाबरून पळून गेले होते। काय करायचं, वेळ कशी असते आणि कशी कोणावर येते ते सांगू शकत नाही। भाजपच्या किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीचे डर्टी डझन म्हणत धुवाधार आरोप केले। त्याच डर्टी डझन लिस्टमध्ये वायकरांचंही नाव होतं। आता आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिल्यावर काहीही बोलणार नाही असं सोमय्या म्हणाले। सोमय्या काय सांगते, फडतूस माणूस आहे। त्यांनी आता बोलावं ना, वायकरवरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावं। आता जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं। हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं, म्हणून या विषयावर मी कोणतीही कॉमेंट करणार नाही। आरोप करून पक्षात घ्यायचं आणि नंतर क्लीन चिट द्यायची ही भाजपची पद्धत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे। वरट्टीवारांनी कमळछाप पावडर अशी टीका केली, तर अधिवेशन संपल्यावर त्याच कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये वरट्टीवारही येतील असं प्रसाद लाड म्हणाले आहेत। वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे। मला वाटतं की अधिवेशन संपल्यानंतर कदाचित विजय वडेट्टीवार देखील या कमळाच्या वॉशिंग पावडरमध्ये धुवून निघतील अशी माझी अपेक्षा आहे। गेल्या 2 महिन्यात वायकरांच्या बाबतीत मोठ्या घटना घडल्या आहेत। ठाकरेंकडून शिंदे गटात येताच ते खासदार झाले, अर्थात त्या 47 मतांच्या विजयावरून ठाकरे गटानं शंका घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आता भूखंड घोटाळ्याच्या आरोपात क्लीन चिटही मिळाली, म्हणजेच गलतीचे मिस्टेक झाल्याचं दाखवण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।